नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर। स्वागत आहे तुमचे यशस्वी ऑप्टिक्समध्ये। गेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपल्या डोळ्यांना कुठचे आजार असतात आणि ते कसे हे करायचे। मी थोडक्यात सांगेन की कुठच्या आजाराबद्दल मी बोलले होते, जसं आपल्याला हायपरमेट्रोपिया, मायोपिया, प्रेसबायोपिया, कॅटरॅक्ट, ग्लकोमा, रेडनेस, वॉटरिंग, इचिंग असे बरेचसे आजार असतात। त्यातले मी खूप सारे सांगितले तुम्हाला काय असतात ते व्हिडिओमध्ये। आज मी रेडनेस या विषयावर बोलणार आहे की आपल्या डोळ्याला रेडनेस जेव्हा होतो तेव्हा आपण काय करायला पाहिजे आणि तो कशा प्रकारे होतो, म्हणजे कुठच्या कारणांमुळे होतो हे सांगणार आहे। तर बघा, रेडनेसची खूप सारी कारणं असतात। जर तुमच्या डोळ्यात कचरा गेला असेल, तुम्ही चोळलं तर लाल होतात डोळे, तुमची झोप झाली नसेल तर डोळे लाल होतात, काही जण ड्रिंक घेतात त्याच्यामुळे सुद्धा डोळे लाल होतात, आणि आपल्याला इन्फेक्शन झाली डोळ्यांना तरी सुद्धा आपले डोळे लाल होतात। तर त्याच्यातली जी मेन इन्फेक्शन जी आपल्याला होते त्याला म्हणतात कंजंक्टिव्हायटिस, जी डोळ्यांना होते, म्हणजे आपल्याला जास्त बघण्यात आहे ती मोस्टली ती गरमीमध्ये होते, तर त्याला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात। म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात की डोळे येणे। तर डोळे आल्यावर काय होतं, आपल्याला जी पापणी आहे वरची त्याच्या आतल्या पापणीच्या आतल्या पडद्याला ती इन्फेक्शन झालेली असते, आणि ती झाल्यावर आपले डोळे लाल होतात, पाणी येतं, खाज येते, जळजळ होते। तर अशा वेळी काय करायला पाहिजे, तुम्ही योग्य काळजी घेतली पाहिजे तुमच्या डोळ्यांची। जर तुम्हाला ते होत असेल तर तुमचा रुमाल, तुमचं टॉवेल, तुमची उशी हे सगळं वेगळं ठेवायला पाहिजे, दुसऱ्याला देऊ नका, कारण हा संसर्गजन्य रोग आहे, जेणेकरून जर तुम्हाला झाला तर दुसऱ्यांनाही होऊ शकतो। त्यांनी तुमचे रुमाल वगैरे वापरला, तुमचं टॉवेल वापरलं तर त्यांनाही होऊ शकतो, म्हणून ते वेगळं ठेवायचं। आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात ते झालं असेल, असं वाटत असेल की बरं होत नाही आहे, तर घरी उपचार न करता तुम्ही डॉक्टरांना दाखवा आणि योग्य प्रकारे त्यांना त्याच्यात ड्रॉप्स टाकून, म्हणजे डोळ्याचे ड्रॉप्स देतील डॉक्टर, ते योग्य प्रकाराने टाका। जितक्या वेळा सांगितलं असेल तितक्या वेळा टाका आणि ती इन्फेक्शन बरी होते 2-3 दिवसामध्ये। तर तशा प्रकारे तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता। डॉक्टरांना दाखवा, वेळीच काळजी घ्या डोळ्यांची, आणि ती इन्फेक्शन जी असेल ती 2-3 दिवसात बरी होईल तुमची। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या, तुमच्या डोळ्यांचं आरोग्य वाचवा आणि तुमची नजर वाचवा। भेटूया अशीच माहिती अजून ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माहिती आवडली तर शेअर करा। धन्यवाद।